जय शिवराय. आपण पाहतोय नदी क्षेत्रामध्ये वरती धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला 3 दिवसात सलग. आणि त्या 3 दिवसाचा परिपाक असा आहे की सातत्याने पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते. आता पुलावून पाणी गेले, नेवकर पुलावून पाणी गेले, मेहर पुलावून पाणी जाते आणि अजूनही पावसाचं प्रमाण कमी व्हायचं चिन्ह दिसत नाही. आपल्या सगळ्या नारायणगावकर किंवा नदी क्षेत्राच्या बाजूने जी काही सगळी आपली समाज व्यवस्था राहते त्या सगळ्यांना विनंती आहे की नदी क्षेत्रामध्ये आपण कोणत्याही कारणास्तव पाण्याच्या जवळ जायचं. पाण्याला प्रचंड वेग आहे. त्याचबरोबर तरुणांना सुद्धा विनंती आहे की आपण कोणत्याही स्वरूपात तिथं पोहायला जायचं धाडस करू नये. एखादा पाय गुतला किंवा पाय अडकून पडला तर कदाचित वेगळा काही घटना घडू शकते. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, काळजी घ्या. जिथं जिथं अडचणी आहेत तिथे तिथे कॉल करा. प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन आपल्यासाठी निश्चित स्वरूपात सज्ज असणार आहे. देवकर पूल आपण आता बंद केलेला आहे, मेहर पूल बंद केलेला आहे. त्याचबरोबर खरतर कोल्हेवायासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी जिथं पाणी जायची व्यवस्था नाही अशा अनेक ठिकाणी पाणी साचले. काय होतंय या दिवसांमध्ये लाईट त्याला उतरणं, खांबळ्याला सुद्धा कुणी स्पर्श करू नका लाईटच्या, कारण त्याला सुद्धा कदाचित आर्थिक करंट येऊ शकतो. विनंती आहे आपण सगळ्यांनी काळजी घ्या. काही अडचण आली तर कॉल